अमरावती जिल्ह्यात अनेक ठिकाणी पेरणी करूनही सोयाबीनचं बियाणं न उगवल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। या गंभीर परिस्थितीवर राज्यसभेचे खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी चिंता व्यक्त करत आपली प्रतिक्रिया दिली आहे। बियाणं न उगवल्यामुळे बळीराजावर दुबार पेरणीची वेळ आली असून त्याला मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो आहे, असं डॉक्टर बोंडे यांनी म्हटलं आहे। पावसाळा चांगला सुरू झाला अमरावती जिल्ह्यामध्ये आणि शेतकऱ्यांनी सोयाबीनचं बियाणं पेरलं। एक कळमजापूर चांदूर रेल्वे तालुक्यातला विनायक मानकर नावाचा अल्पभूधारक शेतकरी, त्यांनी सोयाबीन पेरलं आणि फक्त 10% सोयाबीन उगवलं, 90% उगवलं नाही। त्यांनी तक्रार केली, दुकानदार दखल घ्यायला तयार नाही आणि अशा तक्रारी मोर्शीमधून येतात आहे, वरुडमधून येतात आहे, अचलपूरमधून येतात आहे, चांदूर रेल्वेमधून आहे। कोणती बूस्टर कंपनी आहे, त्या बूस्टर कंपनीचं बियाणं, हुतुतूचं बियाणं हे उगवलंच नाही आणि त्याच्यामुळं शेतकऱ्यावर मोठा भुर्दंड बसला आहे। म्हणजे आता दुकानदार म्हणाल की बाबा मी बियाणं रिप्लेस करून देतो, परंतु पेरण्याची मजुरी गेली, त्यासोबतच तो महत्त्वाचा वेळही निघून गेला आणि त्याला दुबार पेरणीसाठी पुन्हा मजूर लावणे, नंतर खतं टाकणे, त्याचं सोयाबीनवर प्रक्रिया करणे, ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहे। आणि म्हणून जिल्हा कृषी अधीक्षक अधिकाऱ्यांनी तातडीनं या सगळ्या गोष्टीची दखल घेणं अत्यावश्यक आहे। त्यासोबतच या सगळ्या गोष्टीचा रिपोर्ट राज्याच्या कृषी मंत्र्याला कळवणंसुद्धा आवश्यक आहे। या कंपन्यांवर आणि असं नकली सोयाबीन बियाणं विकणाऱ्या दुकानदारावर हे कारवाई करणं अतिशय आवश्यक आहे। आणि अनेक वृत्तपत्रामध्ये सुद्धा आलं। माझी सर्वांना विनंती आहे की ज्यांची अशी तक्रार असेल तर आपल्या तक्रारीची कॉपी माझ्या या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये टाका, म्हणजे त्याचा पाठपुरावा माझ्यामार्फत निश्चितच जिल्हा कृषी अधीक्षक अधिकाऱ्याकडे, त्याचप्रमाणे जिल्हा नियोजनच्या बैठकीमध्ये पालकमंत्र्यांकडे केल्या जाईल। कोणत्याही शेतकऱ्याचं नुकसान होऊ नये, त्याला फसवणूक झाली असेल तर त्याला मोबदला मिळाला पाहिजे, हा माझा आग्रह राहणार आहे आणि त्यासाठी आज तुमच्याशी संवाद साधला आहे। अमरावती जिल्ह्यात पेरणीनंतर सोयाबीनचे बियाणं उगवलं नसल्याच्या तक्रारींमुळे शेतकरी आक्रमक झाले आहेत। जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील शेतकऱ्यांनी युवा स्वाभिमान संघटनेच्या नेतृत्वाखाली विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयासमोर आंदोलन केलं। बोगस बियाणं पुरवणाऱ्या कंपन्यांवर गुन्हे दाखल करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आंदोलकांनी केली। अमरावती जिल्ह्यात यंदा जवळपास 75% क्षेत्रावर खरीप पेरणी पूर्ण झाली आहे। मात्र तिवसा, वरुड, मोर्शी, भातकुली, वलगाव आणि धामणगाव रेल्वे या तालुक्यांमध्ये पेरणी केलेले सोयाबीनचे बियाणे उगवले नसल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली। यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी युवा स्वाभिमान संघटनेच्या वतीनं अमरावती येथील विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयासमोर आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले। बोगस सोयाबीन बियाणे पुरवणाऱ्या कंपन्यांवर तातडीनं गुन्हे दाखल करावेत, तसंच मशागतीपासून पेरणीपर्यंत झालेला संपूर्ण खर्च शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून देण्यात यावा अशी मागणी ही आंदोलकांनी केली आहे। हे लक्षात घ्या, शेतकऱ्यांचं शुद्ध बियाणं हे स्वप्न असतं आणि हे बोगस बियाणं शेतकऱ्याचं मरण असतं। या भूमिकेमध्ये आता आमच्या अमरावती जिल्ह्यात संबंध महाराष्ट्र शेतकरी आता अवस्था वाईट झाली आहे आणि अमरावती जिल्ह्यामध्ये कमीत कमी आजच्या गेला जी 60 ते 70% पेरणी झाली, त्यामध्ये जे सोयाबीनची पेरणी झाली 100%मध्ये, त्या सोयाबीनमध्ये जवळपास 50% सोयाबीनचं बियाणं वेगळ्या कंपनीचं, हुतुतू असो, बापना असो, ग्रीन गोल्ड असो, दप्तरी असो, कित्येक बियाणं पूर्णपणे बोगस निघालं। शेतकऱ्यांची 10-10, 15-15, 20 एकराची मोड आली आहे। पण जो माणूस शेतकरी पूर्ण वर्षभराचं स्वप्न पाहते, आज त्यांच्या डोळ्यासमोर पूर्ण अंधारी आली आहे आणि मरण समोर पाहता येतो। अशा अवस्थेमध्ये शेतकऱ्यांना जगावं का मरावं अशी परिस्थिती या बोगस सोयाबीन कंपन्याने केली आणि त्यांना मदत करणारे, साठेलोट करणारे अधिकारी हे पण त्याला तेवढे जबाबदार आहे। अमरावती महानगरपालिकेत एका आगळ्या आंदोलनाची चर्चा रंगली आहे। सामाजिक कार्यकर्ते प्रशांत मेश्राम यांनी अंगाला शेण फासून अर्धनग्न अवस्थेत महानगरपालिकेत धडक देत महिलांसाठी सार्वजनिक शौचालयाची मागणी केली। त्यांच्या या अनोख्या आंदोलनाची शहरभर चर्चा होत असून प्रशासनानंही तातडीनं दखल घेत आश्वासन दिलं आहे।
अमरावती महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 10 मधील वडरपुरा परिसरात महिलांसाठी सार्वजनिक शौचालय उभारण्यात यावं या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते प्रशांत मेश्राम यांनी अनोखं आंदोलन छेडलं. अंगाला शेण फासून अर्धनग्न अवस्थेत ते थेट मनपा कार्यालयात पोहोचले आणि प्रशासनाचं लक्ष वेधून घेतलं. महिलांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या मागणीकडे वारंवार दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत त्यांनी हे आंदोलन केलं. त्यांच्या आंदोलनाची मनपा परिसरात चांगलीच चर्चा झाली. दरम्यान घटनेची माहिती मिळताच स्वच्छता अधिकारी अजय जाधव यांनी आंदोलक प्रशांत मेश्राम यांची भेट घेतली. सार्वजनिक शौचालय उभारण्याबाबत सकारात्मक कारवाई करण्याचं आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं. अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यात पावसामुळे पांदण रस्त्यांची अक्षरशः दुरावस्था झाली आहे. अनेक रस्ते कागदोपत्री मंजूर असले तरी प्रत्यक्षात कामं रखडल्यानं शेतकऱ्यांना शेतात जायला मोठा त्रास सहन करावा लागतोय. काही ठिकाणी ट्रॅक्टरही चिखलात रुतल्यानं शेतमालाची वाहतूक आणि शेतीची कामं ठप्प झाली आहेत. अमरावती जिल्ह्यासह चांदूर बाजार तालुक्यात अनेक पांदण रस्ते मंजूर असल्याचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात अत्यल्प रस्त्यांचीच कामे सुरू असल्याचं चित्र आहे. पावसाळ्यात या रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली असून शेतकऱ्यांना शेतात ये जा करण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. प्रत्यक्ष पाहणीदरम्यान अनेक ठिकाणी रस्ते चिखलमय झाल्यानं पायी चालणेही कठीण झाले आहे. काही ठिकाणी शेतात जाणारे ट्रॅक्टरही चिखलात अडकून पडल्याचं दिसून आलं. त्यामुळं शेतीची कामं आणि वाहतूक विस्कळीत झाली आहे. शासनाकडून विविध योजनांची घोषणा केली जाते, मात्र मंजूर रस्त्यांची कामं वेळेत पूर्ण होत नसल्यानं शेतकऱ्यांचा त्रास वाढत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. मंजूर व सर्व पांदण रस्त्यांची कामं तातडीनं सुरू करावीत अशी मागणी शेतकरी वर्गानं केली आहे. मी पाहता महाराष्ट्र शासन पांदण रस्त्याच्या योजनेचा मोठ्या प्रमाणात गवगवा करत आहे. शेतकऱ्यांना आम्ही शेतात जायला रस्ता देणार आहे आणि शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करण्याचा त्यांचा मानस आहे. परंतु आपण वस्तुस्थिती जर पाहिली तर शेतकऱ्यांचे या शेती रस्त्यामुळे अतोनात हाल होत आहे. शासनाने शेतीचे रस्ते करण्याचे सोडून पांदण रस्त्याच्या योजनेचे नावं बदलण्यात जास्त इंटरेस्ट आहे. आजपर्यंत या पांदण रस्त्याच्या योजनेची नावं त्यांनी पूर्वी मातोश्री पांदण रस्ता, बळीराजा पांदण रस्ता, मुख्यमंत्री पांदण रस्ता, पालकमंत्री पांदण रस्ता एवढे नाव ठेवूनही आजपर्यंतही पांदण रस्त्याचे कामं कुठेही पूर्ण झालेले नाही. अमरावती जिल्ह्यात तर अशी दयनीय परिस्थिती आहे की आपण जे रस्ते पाहत आहात या रस्त्यातून शेतकरी आपल्या शेतात जाण्यासाठी, वहिवाट करण्यासाठी, पेरणी करण्यासाठी जाण्याचा प्रयत्न करतो. परंतु मी उभ्या असलेल्या जागी आता गुडघ्याभर गड्डे पडलेले आहे आणि त्यामधून ते आपले वाहने, ट्रॅक्टर असेल, बैलबंडी असेल, जोडी असेल घेऊन जाण्याचा प्रयत्न करते. म्हणून माझी शासनाला विनंती आहे की आपण गोष्टी केल्यापेक्षा वस्तुस्थितीकडे लक्ष देऊन शेतकऱ्यांना पांदण रस्ते द्या. राजकारण बाजूला ठेवून शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रयत्न करा. अमरावती जिल्ह्यात खरीप हंगामातील पेरण्यांनी वेग घेतला असून आतापर्यंत सुमारे 75% क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. मात्र दमदार पावसाअभावी शेतकऱ्यांची चिंता अजूनही कायम आहे. गेल्या 2 दिवसात जिल्ह्यात केवळ 7 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट जारी केला असला तरी अपेक्षित पाऊस न झाल्यानं पिकांच्या वाढीकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलं आहे. अमरावती जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात पेरणीचे कामं अंतिम टप्प्याकडे पोहोचले असून आतापर्यंत सुमारे 75% क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. जिल्ह्यातील एकूण 7 लाख हेक्टर क्षेत्रापैकी 5,30,000 हेक्टरहून अधिक क्षेत्रावर सोयाबीन आणि कपाशीची पेरणी करण्यात आली आहे. मात्र अधूनमधून हलका पाऊस होत असला तरीही जिल्ह्यात अद्याप सर्वाधिक आणि दमदार पाऊस झालेला नाही. गेल्या 2 दिवसात केवळ 7 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळं पिकांच्या उगवणीसाठी आणि वाढीसाठी शेतकरी दमदार पावसाची प्रतीक्षा करत आहेत. दरम्यान हवामान विभागानं अमरावती जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मात्र अलर्टनंतरही अपेक्षित पाऊस न झाल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. अमरावती शहर गुन्हे शाखेनं ऑनलाईन चक्री जुगाराच्या विरोधात मोठी कारवाई करत दोघांना ताब्यात घेतलंय. यशोदानगर परिसरातील एका दुकानात सुरू असलेल्या ऑनलाईन जुगार अड्ड्यावर धाड घालून पोलिसांनी 14,380 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. या प्रकरणी फ्रेझरपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या निर्देशानुसार अमरावती शहरात अवैध व्यवसायांविरोधात विशेष मोहीम सुरू आहे. त्याच अंतर्गत गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल वर यांच्या पथकाला यशोदानगर क्रमांक 1 येथील एका दुकानात ऑनलाईन चक्री जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी पाताल वंशी डेली नीड्स या दुकानावर धाड टाकली. कारवाई दरम्यान
फन टार्गेट आणि गोल्डन चान्स या वेबसाईटद्वारे संगणकावर ऑनलाईन चक्री जुगार खेळला जात असल्याचं आढळून आलं. यावेळी पोलिसांनी सूरज उर्फ भुर्या बबन ढोके आणि निलेश किसन थोरात या दोघांना ताब्यात घेतलं. आरोपीकडून रोख रक्कम आणि ऑनलाईन जुगारासाठी वापरण्यात येणारे साहित्य असा एकूण 14,380 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी फ्रेझरपुरा पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार कलम 4 आणि 5 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. राज्यात अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण होत असताना अमरावती जिल्हा प्रशासनानंही आपत्ती व्यवस्थापनासाठी पूर्ण तयारी केली आहे. जिल्ह्यात 300 आपदा मित्र नियुक्त करण्यात आले असून जिल्हा शोध आणि बचाव पथकासह NDRFच्या 2 तुकड्याही सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. दरम्यान हवामानाचा अंदाज आणि पूरस्थिती लक्षात घेऊनच पर्यटन करावं असं आवाहन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी नागरिकांना केलं आहे. राज्यात अनेक भागांमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर अमरावती जिल्हा प्रशासनानं आपत्ती व्यवस्थापनाची तयारी अधिक मजबूत केली आहे. जिल्ह्यात आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी 300 आपदा मित्र नियुक्त करण्यात आले आहेत. याशिवाय जिल्हा शोध व बचाव पथक आणि NDRFच्या 2 तुकड्याही सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. यावेळी जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी नागरिकांना आणि पर्यटकांना हवामानाचा अंदाज तसेच पूरस्थितीची माहिती घेऊनच पर्यटन करण्याचं आवाहन केलं आहे. धोकादायक धबधबे, नदीकाठ आणि जीवितास धोका निर्माण होईल अशा ठिकाणी जाणे टाळावे असंही त्यांनी सांगितलं. कमी कालावधीत अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्यानं नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं असं आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केलं. आपत्ती व्यवस्थापनाचं आपण सर्व जिल्ह्यामध्ये जे प्रमुख गावं आहेत त्या सर्व ठिकाणी प्रात्यक्षिकं पण घेतलेले आहेत आणि साधारणतः जिल्ह्याभरामध्ये 300 आपदा मित्र त्यांची आपण नियुक्ती केलेली आहे, जेणेकरून त्यांचा जो रिस्पॉन्स राहणार आहे, कुठलीही जर आपत्ती त्या ठिकाणी आली तर एक स्थानिक लेवलचा रिस्पॉन्स हा इमिडिएट मिळणं त्या ठिकाणी गरजेचं असते. त्यामुळे 300 आपदा मित्रांची आपण नियुक्ती केली आहे. याच्यावरही जे एक्सपर्ट्स आहेत, काही ठिकाणी जर समजा आपल्याला इव्हॅक्युएशनची गरज पडली तर जिल्ह्यामध्ये जे DDRF जे म्हणतो आपण, डिस्ट्रिक्ट डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स, या DDRFच्या 2 तुकड्या आम्ही तैनात केलेल्या आहेत, ज्यामध्ये होमगार्ड आहेत, SRPF, पोलीस या सर्वांचे प्रतिनिधी त्यामध्ये आहेत. आणि कुठेही काही आपत्ती आली, काही ठिकाणी काही पाण्याच्या प्रवाहामध्ये नागरिक बुडल्याचे सुद्धा आपल्याकडे रिपोर्ट होते, तर त्या ठिकाणी जे आपले डिस्ट्रिक्ट डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स यांनी तात्काळ त्या ठिकाणी प्रतिसाद दिलेला आहे. आणि अशाच पद्धतीने इथून पुढच्याही काळामध्ये DDRF ही सज्ज आहे. माझं पूर्ण जिल्ह्यातल्या नागरिकांना या ठिकाणी आव्हान आहे की हा जो एल निनोचा वर्ष आहे, त्यामुळे याच्यामध्ये जे पाऊस पडतो आहे तो टोरेन्शियल रेनफॉल जे आपण म्हणतो की कमी कालावधीमध्ये जास्त पाऊस पडण्याचे प्रमाण यामध्ये होणार आहे आणि मध्यंतरीच्या काळामध्ये ड्राय स्पेल्ससुद्धा राहणार. त्यामुळे जेव्हा अतिशय जास्त पाऊस पडतोय तेव्हा आम्ही जे हवामान विभागाकडून वारंवार अलर्ट जारी करतोय, त्या अलर्ट्सवर आपण लक्ष ठेवावं. जे पावसाळी पर्यटन आहे, स्पेशली काही धबधब्यांना नागरिक भेटी देत असतात किंवा काही तलावांमध्ये त्या ठिकाणी नौका विहार किंवा इतर आनंद घेण्यासाठी जात असतात, त्या सर्व सेफ्टी प्रिकॉशन्स घेऊन आणि जे हवामानाचा अंदाज त्या ठिकाणी आपल्याला आम्ही वेळोवेळी देतो आहे त्याचं सर्वांनी लक्षात घेऊनच त्या ठिकाणी पहिले आपली सेफ्टी इन्शुअर करावी, नंतरच या सर्व गोष्टींमध्ये आपण भाग घ्यावा असं सुद्धा आवाहन करतो. पण जिल्हा जी यंत्रणा आहे ती पूर्णपणे या DDRFच्या माध्यमातून आम्ही सज्ज आहोत. अमरावतीतील आदिवासी विकास विभागाच्या अप्पर आयुक्त कार्यालयासमोर ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशननं ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे. पंडित दीनदयाल उपाध्याय योजनेअंतर्गत लाभार्थी विद्यार्थ्यांच्या खात्यात प्रलंबित DBT रक्कम तात्काळ जमा करावी या प्रमुख मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या खात्यात निधी जमा होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशाराही या संघटनेनं दिला आहे. अमरावती आदिवासी विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेअंतर्गत अनेक विद्यार्थ्यांच्या खात्यात DBTची रक्कम अद्याप जमा झाली नाही. या विरोधात ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनच्या वतीनं आदिवासी विकास विभागाच्या अपर आयुक्तांना निवेदन देत ठिय्या आंदोलन करण्यात आलं. अनेक वर्षापासून या योजनेचा लाभ वेळेवर मिळत नसल्याचा आरोप संघटनेनं केला. चालू शैक्षणिक वर्ष संपत आलं असतानाही अनेक लाभार्थी विद्यार्थ्यांच्या खात्यात DBT जमा न झाल्यानं आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना शिक्षणाचा खर्च भागविण्यात अडचणी येत असल्याचं आंदोलनकर्त्यांनी सांगितलं. प्रलंबित DBT तत्काळ जमा करणे, मागील वर्षाची थकीत रक्कम देणे, तालुका स्तरावर योजना प्रभावीपणे राबवणे, महाविद्यालयाच्या अंतरावर आधारित लाभाचा निकष रद्द करणे, विद्यार्थ्याची आर्थिक पिळवणूक करणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाई करणे तसेच अनुदानात वाढ करणे अशा विविध मागण्या संघटनेनं केल्या आहेत.
विद्यार्थ्यांच्या खात्यात DBTची रक्कम जमा होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा इशारा ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशननं दिला आहे. ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनच्या वतीनं आम्ही या ठिकाणी बेमुदत धरणे आंदोलन करत आहोत. या विद्यार्थ्यांचे जे आदिवासी विकास विभागामार्फत जे पंडित दीनदयाळ नावाची योजना चालते, या योजनेमार्फत 1 वर्ष झालं आज या विद्यार्थ्यांना DBT मिळाली नाही, स्कॉलरशिप मिळालेली नाही. या ठिकाणी आम्ही विविध ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये विविध प्रकल्प कार्यालयावर असतील, नाशिक येथे असतील, संभाजीनगर येथे असेल, आम्ही आंदोलनं केले, निदर्शने केले, निवेदने दिले, तरी पण या सरकारला होश येत नाही. सरकारला मी वारंवार सूचना देऊन सुद्धा सरकार म्हणते की आमच्याकडे फंड नाही, आमच्याकडे हे नाही. मग यांना मंत्री फोडण्यासाठी फंड आहे, यांना शक्तीपीठ नको असलेला फंड आहे, यांना कुंभमेळ्यासाठी फंड आहे, पण मग विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिपसाठी आणि DBTसाठी फंड का नाही, हा प्रश्न या ठिकाणी आम्ही घेऊन आलो. जोपर्यंत या विद्यार्थ्याच्या मागण्या पूर्ण होत नाहीत, आमच्या मागण्या ठळक आहेत की या विद्यार्थ्यांना या विद्यार्थ्यांचे जेवढे पैसे बाकी आहेत त्यांच्या खात्यावर तात्काळ जमा करावेत. त्याचबरोबर हे जे या डिपार्टमेंटमार्फत बरेच विद्यार्थी आहेत ते याच्यापासून वंचित राहतात, पंडित दीनदयाळ स्वयं नावाच्या योजनेपासून वंचित राहतात. त्या विद्यार्थ्यांना सुद्धा अप्रूव्हल देणे, त्यांना लाभ देणे. आणि यांनी नवीन GR आणलेला आहे की महानगरपालिकेच्या अंतर्गत जे 6 किलोमीटर अंतरावर कॉलेज असतं त्या कॉलेजला लाभ नाही द्यायचा, म्हणजे 6 किलोमीटरच्या बाहेर. मग विद्यार्थी काही कॉलेज बाहेर असतात, बरेच कॉलेज असे आहेत संभाजीनगरचे असतील किंवा विविध महानगरपालिकेच्या अंदरमधले जे कॉलेज आहेत ते बाहेर आहेत, ते सुद्धा या ठिकाणी त्यांनी हा GR रद्द करावा. त्याचबरोबर या स्वयं जी पंडित दीनदयाळ नावाची जी योजना आहे त्या योजनेमध्ये वाढ व्हावी, जसं की हॉस्टेलच्या DBTमध्ये वाढ झालेली आहे, त्याचबरोबर या DBTमध्ये सुद्धा वाढ व्हावी. मागील वर्षाचे काही विद्यार्थी आहेत, जसं 24-25 सुद्धा विद्यार्थी आहेत, शैक्षणिक वर्ष 24-25 ते विद्यार्थी सुद्धा 1-1, 2-2 सायकली लागलेले नाहीत किंवा त्यांना त्या योजनेचा लाभ मिळाला नाही. त्या योजनेचा सुद्धा त्यांना व्यवस्थित लाभ देण्यात यावा. ह्या मागण्या जर आमच्या पूर्ण नाही झाल्या वेळेवर तर आम्ही राज्यव्यापी आंदोलन करू, देशव्यापी आंदोलन करू. पण सध्यापुरत्या तर एवढे हे विद्यार्थी आलेत आणि जे विद्यार्थी यावर्षी 2025 शैक्षणिक वर्ष 25-26 आहेत त्यांचे जर पैसे नाही पडले तर आम्ही हे आंदोलन मागे घेणार नाही, असा थेट इशारा आम्ही ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनच्या वतीनं देत आहोत. अमरावती जिल्ह्यातील परतवाडा पोलिसांनी बँकेतून पैसे काढणाऱ्या नागरिकांना लक्ष्य करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश केलाय. अचलपूर येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेबाहेर एका नागरिकाच्या दुचाकीच्या डिक्कीतून 1,20,000 रुपये चोरल्याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून 90,000 रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. या गुन्ह्यातील 2 आरोपी अद्याप फरार असून त्यांचा शोध पोलीस घेत आहेत. अचलपूर येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेतून पैसे काढल्यानंतर एका नागरिकाच्या दुचाकीच्या डिक्कीत ठेवलेली 1,20,000 रुपयांची रोकड अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. या प्रकरणाचा तपास करताना परतवाडा पोलिसांनी बँकेतून पैसे काढणाऱ्या नागरिकांवर पाळत ठेवून चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश केला. या कारवाईत पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून चोरीतील 90,000 रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. या गुन्ह्यातील आणखी 2 आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. या टोळीनं इतर ठिकाणीही अशाच प्रकारचे गुन्हे केले आहेत. याचाही तपास पोलीस करत आहे. विदर्भाचं नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिखलदरा इथं सध्या निसर्गानं मनमुराद उधळण केली आहे. गेल्या काही दिवसातील पावसानंतर संपूर्ण परिसर हिरवाईनं नटला असून दाट धुक्याच्या चादरीनं चिखलदऱ्याचं सौंदर्य आणखीनच खुललं आहे. सकाळच्या वेळी दऱ्याखोऱ्यांसह मुख्य रस्त्यांवरही धुकं पसरल्यानं पर्यटकांना मनमोहक निसर्गाचा आनंद लुटता येत आहे. गेल्या काही दिवसांपासून झालेल्या पावसानंतर चिखलदरा परिसरात सर्वत्र हिरवाई बहरली आहे. बुधवारी सकाळी दऱ्या खोऱ्यांसह मुख्य रस्त्यांवर दाट धुकं पसरल्याचं मनोहारी चित्र पाहायला मिळालं. अनेक ठिकाणी दृश्यमानता कमी झाल्यानं रस्तेही धुक्यात हरवल्याचं चित्र दिसत आहे. मात्र या धुक्याच्या चादरीमुळे चिखलदऱ्याच्या नैसर्गिक सौंदर्यात आणखी भर पडली आहे. या वातावरणाचा आनंद घेण्यासाठी विदर्भातील विविध जिल्ह्यांमधून पर्यटक मोठ्या संख्येनं चिखलदऱ्याकडे येत असून पर्यटन स्थळावरही पर्यटकांची चांगलीच गर्दी पाहायला मिळतीये.